नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। ॲक्च्युअली मी आता तिलारी घाट जो आपला राम घाट आहे तो चढून वर आलो तळ कोकणातून आणि मी आता आलो आहे ग्रीन व्हॅली फॉरेस्ट पार्ककडे। ग्रीन व्हॅली फॉरेस्ट पार्क वन विभाग कोल्हापूर समिती कोंडाळी यांचं। इकडे ॲक्च्युअली चित्ता वाघाची मुवमेंट बघायला मिळते असं इकडच्या लोकांचं सांगणं आहे आणि आपण आता इकडे आलो आहे। सो इथून एक वॉटरफॉल आहे छोटासा, तो आपण एक्सप्लोर करायला आलो आहे खरं तर। पण खरं तर मला रस्ता पण माहीत नाही। आता एका दोघांना विचारलं आम्ही आणि त्यांनी सांगितलं इथून सरळ आहे, बघूया। थोडासा त्याला ट्रेक आहे, थोडासा रिस्की आहे। लेट्स ट्राय करू। आपण 2 दिवसात बरीच रिस्क घेतली आहे, सो ही पण रिस्क घेऊया। सो तर जाऊया आपण, बघूया वॉटरफॉल ॲक्च्युअली नक्की कुठे आहे तो। सो फायनली आम्ही थोडा रस्ता बघतोय, शोधतोय। इथून कुठेतरी जायचा रस्ता आहे। हां, हे करून द्यायला सांगितलं। राईट आणि फॉलचा थोडासा आवाज पण येतोय। फिरल्याचं थोडं सार्थक होतं जेव्हा आपण जी गोष्ट शोधत असतो ती गोष्ट आपल्याला जेव्हा वेळेवर मिळते, खूप छान वाटतं। सो हा असा आता जंगल ट्रेक आहे। इकडून खाली जाऊ सांगलेन काय रे? बापरे, इथे सगळी काटेरी झाड आहेत। कालपासून मी नुसतं जंगलात फिरतोय। हा जो अनुभव असतो ना, हा तुम्हाला लाईफ टाईमचा आनंद देतो। जाताना फक्त सांभाळून जावं लागते ते बरंचसं। चल खूप जरा जास्तच इथे जंगल आहे, पण मजा येते, खूप छान वाटते। खूप शांत वातावरण आहे। फक्त पुढच्या प्राण्याची मुवमेंट बघायला मिळू नये एवढंच आम्ही। आणि सांभाळून ये रे, खूप जरा सांभाळून चालावं लागतं इथे। कालपासून ट्रेकवर ट्रेक चालू आहेत आणि जेव्हा आपण हे ट्रेक खास करून कोकणात करतो ना, तो आनंद हाय लेवलचा असतो। उतरताना काय वाटत नाही आहे, जो रिटर्न चढणार आहे ना आम्ही, फाटणार आहे। हा उतरणं पण काय कमी रिस्की नाही आहे इथे। आणि त्यात रस्ता असा काय दिसत नाही आहे, ते सगळं जंगलच दिसतंय। आवाज येतोय पाण्याचा, धबधब्याचा आवाजाने सगळंच टेन्शन निघून जातं। सूरज आम्हाला लीड करतोय पुढून। सूरज कसा माहिती आहे, काजीच जाणार माणूस हा, त्यामुळे त्याका ह्या सगळ्या रस्त्यांची सवय असा। इकडून सांभाळ ना सर्वेश। फकिंग ब्युटी। इथून दिसतंय तुम्हाला धबधबा? कॅमेरा दौरा, मोबाईल खिशात टाक, मोबाईल खिशात टाकून उतर। सूरज हे तर बरंचसं रिस्की आहे इथे, फक्त रिस्क घ्यायची ताकद पाहिजे। रिस्क है तो इश्क है। काय दौड Yes, we reach almost. तो इकडे खूप म्हणजे आपण जे बोलतो ना की एखादं निर्मनुष्यचं प्लेस असतं, जास्त कोण इकडे टुरिस्ट पण नाही आहेत आणि बराचसा खाली यावं लागतं जंगलातून। पण नंतर जो व्ह्यू मिळतो हा व्ह्यू आहे, हा धबधबा आहे, बराचसा अनएक्सप्लोर्ड आहे हा, खूप सुंदर। आणि पाणी अजूनही भरपूर पाणी आहे इथे। ॲक्च्युली तिलारी जे आहे, तिलारी खोऱ्याचे पूर्ण आपण बोलतो, ते इकडच्या बायोडायव्हर्सिटीसाठी, इकडच्या वाईल्ड लाईफसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे। आणि तिकडे तुम्हाला असे छोटे धबधबे खूप जास्त मिळतील, जे खूप प्लेझंट आहे। बघू शकतो, खूप जास्त प्लेझंट आहे हा। आणि बऱ्याच दिवसानंतर एक चांगला वॉटरफॉल बघायला मिळाला। खूप दिवस प्रयत्न झाला की ते यायचं, पण आज जमला, योग जुळून आला। खूप सुंदर, खूप जास्त सुंदर आहे।
पण इकडे हे जे करण्यात आलं आहे ना, हे तुम्ही म्हणजे इथून पार्टी वगैरे करता, ह्या पाण्याच्या बाटल्या, हे बॉक्स वगैरे आणि हे सगळं जे आहे ना, हे खूप बेकार आहे. याने आपण काय करतोय माहिती आहे, या गोष्टीने आपण काय करतोय, तर या गोष्टीने आपण आहे ना, आपली जी संपदा आहे, आपली जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे त्याला नष्ट करतोय. सगळ्या दारूच्या बाटल्या वगैरे, प्लास्टिकच्या बाटल्या. तर इथे थोडंसं गव्हर्नमेंट किंवा कोणी काही थोडे रिस्ट्रिक्शन्स घालायला पाहिजेत, कारण की जर ही एवढी सुंदर गोष्ट जर आपल्याकडे आहे, तर मग त्या ठिकाणी हे एवढी सगळी घाण करण्यात काहीच अर्थ नाही. जसं प्रसादने सांगितलं की मी जास्त करून लोकांना डेस्टिनेशन सांगत नाही, कारण की काय माहिती आहे का, इकडे जेव्हा डेस्टिनेशन कळतं लोकांना, तेव्हा मग इकडे येऊन त्याची वाट लागते. आणि खरी गोष्ट आहे, बघून आपल्याला जाणवतं आहे की खरंच तिथे लोकांनी जरा वाट लावायची सुरुवात केलेली आहे. बट हा व्ह्यू तुम्हाला सगळं विसरायला लावतो. इथे ना नाही भिजायचं ठरवलेलं, तरी पण थोडंसं का पूर्ण भिजलं तुम्ही बघू शकता. कारण की इकडे आल्यावर आहे ना, निसर्गाकडे आल्यावर आहे ना, निसर्गाच्या जवळ जायचा मोह कधीच आवरत नाही. आणि मी पूर्णपणे भिजलो वरून खालपर्यंत. गॉगल पण पडलेला मिळाला आता. खरंच ऑसम आहे. पण ते गिंबल पाहिजे त्याला. गिंबल ह्याच्यावर नको, गिंबलवर काढ नको, गिंबलवर काढायचं मोबाईलला. गिंबल काढ, गिंबल तेच सांगते ना मी तुका. अरे रेडमी सोड रे किती. सो असे एकदम नयनरम्य ठिकाण, नयनरम्य विहंग, तर काही बोलू शकता याला. खूप सुंदर. फक्त थोडासा त्रास आहे खाली येणं, त्याने आता आम्हाला त्रास जास्त होणार आहे वरती जायला. बाकी एक नंबर व्ह्यू, एक नंबर सगळं. आणि पण इथे याल तेव्हा खरंच इकडच्या नेचर, तिथल्या निसर्गाचा मान ठेवा, इकडचं भान ठेवा. दारू बाकी या सगळ्या गोष्टी ते अवॉइड करा. जी काय वस्तू तुम्ही घेऊन याल खायला प्यायला, त्याचं पॅकेट्स तसेच पुन्हा रिटर्न घेऊन जा. इथे अजिबात घाण करू नका. आणि एवढी सुंदर जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिली आहे ती आपल्याला जपायला हवी आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. सो इथून निघायचं मन नाही करता, पण निघावं लागेल. खूप सुंदर व्ह्यूच्या या नोटवर आता मी व्हिडिओ एंड करतो. हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सगळ्यांना बघून द्या हा स्पॉट. आणि बस चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला नवीन व्हिडिओ हे मिळत राहतील. बाकी खुश राहा, मजेत राहा. बाय बाय, साइन ऑफ, टाटा. आणि आयुष्याची मजा घ्या.